फुले चित्रपटावरील सेन्सरशिपबद्दल दिग्दर्शक अनुराग कश्यपने तीव्र संताप व्यक्त केला आहे. या देशात जातीवाद नसता तर फुलेंना लढण्याची काय गरज असती, असा सवाल त्यांनी केला आहे. या चित्रपटावरून सध्या मोठा वाद सुरू आहे. अनंत महादेवन दिग्दर्शित फुले या चित्रपटावरून वाद सुरू आहे. आधी ब्राह्मण महासंघाने या चित्रपटावर आक्षेप घेतला. त्यानंतर सेन्सर बोर्डाने या चित्रपटातील काही दृश्याबद्दल आणि संवादाबद्दल सुधारणा सुचवल्या आहेत. आता या सेन्सरशिपबद्दल प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक अनुराग कश्यपने संताप व्यक्त केला आहे. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं स्त्री शिक्षण, जाती निर्मूलन आणि सामाजिक परिवर्तनासाठी कार्य यावर फुले हा चित्रपट आधारित आहे. यामध्ये अभिनेता प्रतीक गांधी हा ज्योतिराव फुलेंच्या आणि पत्रलेख ही सावित्रीबाई फुलेंच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट येत्या 25 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सेन्सर बोर्डाने या चित्रपटातील महार, मांग, पेशवाई आणि मनु यांची जाती व्यवस्था यासारख्या काही जातीवाचक शब्द बदलण्यास किंवा काढून टाकण्यास सूचना दिल्या आहेत. त्यावरून अनुराग कश्यपने सेन्सर बोर्डाला सुनावलं आहे. अनुराग त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहितो, माझ्या आयुष्यातील पहिला नाटक ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित होतं. भावा, जर या देशात जातीवाद नसता तर त्यांना लढण्याची काय गरज होती? आता या ब्राह्मण लोकांना लाज वाटते किंवा लाजीने ते मरतायत किंवा वेगळेच ब्राह्मण भारतात जगतायत ज्यांना आपण पाहू शकत नाहीये. कोण आहे? कोणीतरी त्यांना समजावं. आणखीन एक पोस्टमध्ये त्यांनी सेन्सरशिपच्या प्रक्रियेवरही टीका केली आहे. काही गटाच्या लोकांना प्रदर्शित न झालेला चित्रपट कसा पाहायला मिळतो यावरून प्रश्न उपस्थित केला आहे. माझा असा प्रश्न आहे की जेव्हा एखादा चित्रपट सेन्सरिंगसाठी जातो तेव्हा बोर्डात 4 सदस्य असतात. मग विविध गट आणि पक्षाच्या लोकांना परवानगी मिळाल्याशिवाय हे चित्रपट कसे पाहायला मिळतात? संपूर्ण यंत्रणा भ्रष्ट आहे, अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे. याविषयी त्यांनी पुढे लिहिले, जातीवादक, प्रादेशिक वाद, वर्णदोषी सरकार यावर उघडपणे भाष्य करणाऱ्या आणखीन किती चित्रपटाला अशा प्रकारे अडकून ठेवणार आहेत? आपला चेहरा आरशात बघण्याची त्यांना लाज वाटते. त्यांना इतकी लाज वाटते की चित्रपटातील कोणत्या गोष्टी आक्षेपार्ह आहेत यावरून ते उघडपणे बोलूही शकत नाहीत. भित्रे कुठले? अनुराग कश्यपच्या आधी थप्पड या चित्रपटाचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी सुद्धा सेन्सरशिपवरून प्रश्न उपस्थित केला होता. या समाजात जातीवाद नाही का? तो कधी नव्हता का? आपण आपल्याशीच का खोटं बोलावं आणि मग चित्रपटामध्ये का खोटं दाखवलं जावं? अखेर ज्या प्रकारच्या भाषेसाठी निवडणूक आयोग परवानगी देते आणि चित्रपटामध्ये सेन्सर बोर्ड ज्याची परवानगी देते, यासाठी 2 वेगळे मानक असू नयेत. हे दोन्ही समाजाशी संवाद साधण्याची माध्यम आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.